नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षात एकदाही दलित अत्याचाराला भेट दिली नाही। गृहमंत्री पद स्वतःकडे घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडून दलितावर हल्ले कसे काय होतात? परभणी प्रकरण हे परभणी संविधान कृती प्रकरण, रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण यासारख्यांचा आरोप दीपक केदार यांनी केलाय। परळीत ऊसतोड हत्याकांड, कल्याणमधील अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरण, औंढा नागनाथमध्ये मुलींची बॉडी अनोळखी प्रकरण, राज्यात हे काय सुरू आहे? संतोष देशमुखांचे मारेकरी अजूनही मोकाट फिरत आहेत। मुख्यमंत्री हे गोड बोलल्याच्या प्रक्रियेत असून त्यांनी ॲक्शन मोडवर आलं पाहिजे। संविधान रक्षणे बलिदान देणाऱ्या दोन्ही शहीद लोकनेते विजय वाकोडे, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या एकत्रित स्मारक करावं। विजय वाकोडे यांचा देखील नैसर्गिक हत्याकांड मध्ये मृत्यू झाला आहे। परभणी रेल्वे स्टेशनला संविधान रक्षक विजय वाकोडे यांचे नाव द्यावे, त्यांच्या कुटुंबियातील सदस्याला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी दीपक केदार यांनी केली आहे। या आधी सुद्धा परभणीला मी येऊन गेलो होतो। पीडितांचा कोम्बिंगचा सगळा आढावा घेतला होता। त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक नेते देशाचे राज्याचे येऊन गेले, सत्ताधारी विरोधक येऊन गेले, पण आमच्या हातात काहीच लागलेलं नाही। साधं पत्र सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही। सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीवर जे काही अशोक गोरबांड आहे त्याच्यासोबतचे जे 9 जण आहेत यांचा कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही। त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत झालेली नाही, शासकीय नोकरीची घोषणा झालेली नाही, कोणताही कागद एक लाईनचा आम्हाला देण्यात आलेला नाही। ज्यांचं कोम्बिंग झालं, खोटे गुन्हे दाखल केले, त्यांचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सुद्धा कसलीही आमची मागणी मान्य केलेली नाही। त्याच्यामुळे याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी मी आज पुन्हा परभणीला आलोय। विजयदादा वाकोडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यांच्या संदर्भात सुद्धा भूमिका मांडली। या सामाजिक न्याय, संविधान न्यायाचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला सुद्धा मी भेट दिली। पीडित कुटुंबाला सुद्धा आता भेटतोय आणि सगळा आढावा घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची या ठिकाणी दिशा ठरवतोय। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आव्हान करतोय की परभणीला झालेली घटना ही रमाबाई आंबेडकर नगर इथल्या झालेल्या गोळीबारासारखी घटना आहे। तिथं मनोहर कदम होता, इथं अशोक गोरबांड आहे। त्या मनोहर कदमला जर शिक्षा झाली असती तर हा अशोक गोरबांड निर्माण झाला नसता। त्याच्यामुळे मनोहर कदमला क्लीन चिट देऊन त्याला असणारं वाचवलं, तसं अशोक गोरबांडला वाचू नये असं सुद्धा आव्हान करतोय। या पोलिसांना कोणत्या कर्मठ संघटनेने बळ दिलंय का याचा तपास झाला पाहिजे। आणि आरोपी जो मुख्य आरोपी पवार ज्यांनी विटंबना केली त्या आरोपीला वाचवण्यासाठी आता काल एक डॉक्टर आली, ती म्हणती तो मनोरुग्ण होता। अकोल्याची केळकर नावाच्या या डॉक्टर आहेत, त्या अचानक कसं काय आल्या? आम्हाला सगळ्याला माहिती आहे तो मनोरुग्ण नाही। मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं विधान भवनात की आम्ही 4 डॉक्टरची समिती नेमली, त्या 4 डॉक्टरचं नाव काय, त्या समितीचा तपशील काय आणि कशावरून तुम्ही त्याला मनोरुग्ण केलं हा रिपोर्ट जाहीर करावा, जेणेकरून आमच्या समाजातले डॉक्टरसुद्धा त्याच्यावरती अभ्यास करतील। पण हा मनोरुग्ण नाही, माथे फिरू नाही तर आतंकवादी आहे आणि त्याला एन्काउंटर करून संपवलं पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे। आम्ही जाहीर केलं आहे पत्रकार परिषदेतून येणाऱ्या आंदोलनात परभणीचं जे रेल्वे स्टेशन आहे एकीकडे बघितलं तर विजयदादा वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी जो गेला आहे ते बलिदान आहे। संविधान रक्षण करत असताना त्यांचं बलिदान गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते शहीद झालेले। विजयदादा वाकोडे नामांतर लढ्यापासून मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात लढतात। हे महान व्यक्तिमत्व, त्यांचा जो अंत झाला आहे तो नैसर्गिक आणि कृत्रिमरित्या हत्याकांड करून झालेला आहे, त्याच्यामुळे ते शहीद झालेले। परभणीच्या रेल्वे स्टेशनला संविधान रक्षक विजयकुमार वाकोडे असं नाव देण्यात यावं ही सुद्धा आमची मागणी आहे। एवढंच नाही तर शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद विजयकुमार वाकोडे दादा या दोघांचं संयुक्तिक एकत्र स्मारक सुद्धा परभणीमध्ये उभा राहिलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना संविधान रक्षणासाठी गेलेलं बलिदान समजेल आणि हा लढा काय होता याची तीव्रता देशाला सुद्धा या ठिकाणी कळेल अशी आमची भूमिका आहे। देवेंद्र फडणवीस हे जातीवादी आहेत,
ब्राह्मणवादी आहेत हे असणारं जाहीर झालेलं आहे। कारण गेल्या 10 वर्षात त्यांनी एकाही दलित अत्याचाराला भेट दिलेली नाही, गेल्या 10 वर्षात एकाही बहुजन अत्याचाराला भेट दिली नाही, परळीतल्या संतोष देशमुख हत्याकांडाला भेट दिली नाही, सोमनाथ सूर्यवंशीच्या पीडित परिवाराला भेट दिलेली नाही। कुणातरी सांगा वांग्या करून गोड बोलाच्या भूमिकेमध्ये हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री निवेदन करतात आणि महाराष्ट्राची दिशाभूल करतात। ते का भेटत नाहीत हा प्रश्न मी त्यांना विचारतोय। तुम्ही दलित आणि बहुजनांचा तिरस्कार करता का? तुम्ही ब्राह्मणवादी विचार जोपासता का? हा सुद्धा प्रश्न आज याच्या माध्यमातून मी विचारतोय। आणि जे काही चालू आहे त्यातून बाहेर येऊन आमचा जो प्रमुख मागणी आहे, गुन्हे मागे घ्या, सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या, सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला 1 कोटीची मदत करा, शहीद विजयदादा वाकोडे यांचं नैसर्गिक आणि कृत्रिम हत्याकांड या व्यवस्थेने केलं, त्यांना सुद्धा त्यांच्या परिवारातील सदस्याचं पुनर्वसन झालं पाहिजे, शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, मदत झाली पाहिजे आणि त्यांचा असणारा स्मारक करून नाव देऊन सन्मान झाला पाहिजे। याच आज सगळ्या मागण्या आहेत। या आंदोलनाला मी संबोधित केलं आहे आणि राज्य सरकारला या माध्यमातून आव्हानसुद्धा मी केलेलं आहे। आता आम्ही महाराष्ट्राला आव्हान केलं आहे की जसं परभणीमध्ये आंदोलन सुरू आहे हे आंदोलन केंद्र ठरवून 36 जिल्ह्यामध्ये आंदोलन कार्यालयासमोर उभा करावं, तालुक्यात उभा करावं आणि या आंदोलनाची व्याप्ती राज्यव्यापी करावी, तरच असणारं या न्यायाच्या दिशेने आम्ही जाऊ शकतो असं आव्हान या ठिकाणी मी केलेलं आहे। जय भीम। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।